धार्मिक ग्रंथ या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीमद दासबोधातील दशक 11वा समास दुसरा चत्वार देव निरूपण या समासाचं वाचन करणार आहोत. या समासामध्ये समर्थांनी 4 प्रकारच्या देवतांचा विचार सांगितलेला आहे. प्रतिमा, अवतार, अंतरात्मा आणि निर्विकार अर्थात विश्वात्मा. त्याचे थोडक्यात स्पष्टीकरण आपण पाहूयात. प्रतिमा देव अर्थात मूर्ती, प्रतिमा, विग्रह यांच्याद्वारे केली जाणारी उपासना, सामान्य भक्तांसाठी श्रद्धा निर्माण करणारा व मन एकाग्र करणारा देव. दुसरा देव अवतार देव. राम, कृष्ण यासारखे ईश्वराचे अवतार, धर्मस्थापना, भक्त उद्धार आणि आदर्श आचरण दाखवणारा सजीव देव. अंतरात्मा प्रत्येक जीवाच्या अंतःकरणात वास करणारा साक्षी भावी देव. विवेक, सद्बुद्धी आणि सत्याची जाणीव देणारा देव. आणि चौथा निर्विकार विश्वात्मा किंवा परमात्मा, रूपरहित, गुणरहित, बदलरहित आणि सर्वव्यापी तत्व हेच अंतिम सत्य व ब्रह्मतत्व आहे. समर्थ सांगतात की साधकाची प्रगती प्रतिमेपासून अवतारापर्यंत, अवतारापासून अंतरात्म्यापर्यंत आणि अंतरात्म्यापासून निर्विकार विश्वात्म्यापर्यंत अशी होत जावी. रूपातून अरूपाकडे, भक्तीकडून ज्ञानाकडे आणि शेवटी ब्रह्मबोधाकडे जाणे हेच चत्वार देव निरूपणाचे मर्म आहे, असा विचार समर्थ या समासामध्ये व्यक्त करत आहे. त्याचं वाचन आपण करूयात. श्रीराम एक निश्चळ एक चंचळ, चंचळी गुंतले सकळ, निश्चळ ते निश्चळ जैसे तैसे श्रीराम. पाहे निश्चळाचा विवेक, ऐसा लक्षामध्ये एक, निश्चळा ऐसा निश्चयात्मक, निश्चळची तो श्रीराम. या निश्चळाच्या गोष्टी सांगती, पुन्हा चंचळाकडे धावती, चंचळ चक्री निघून जाती, ऐसे थोडे श्रीराम. चंचळी चंचळ जन्मले, चंचळाची मध्ये वाढले, अवघे चंचळची बिंबले, जन्मवरी श्रीराम. पृथ्वी अवघी चंचळाकडे, करणे तितुके चंचळी घडे, चंचळ सांडून निश्चळी पवाडे, ऐसा कैचा श्रीराम. चंचळ काही निश्चळेना, निश्चळ कदापि चळेना, नित्यानित्य विवेकी जना, उमजे काही श्रीराम. काही उमजले तरी नुमजे, काही समजले तरी न समजे, काही बुझे तरी निर्बुझे, किंचित मात्र श्रीराम. संदेह, अनुमान आणि भ्रम, अवघा चंचळामध्ये श्रम, निश्चळी कदा नाही वर्म, उमजले पाहिजे श्रीराम. चंचळा करी तितुकी माया, माईक जाये विलया, लहान थोर म्हणावया, कार्य नाही श्रीराम. सगट माया विस्तारली, अष्टधा प्रकृती फापावली, चित्र विचित्र विकारली, नाना रूपे श्रीराम. नाना उत्पत्ती नाना विकार, नाना प्राणी लहान थोर, नाना पदार्थ आकार, नाना रूपे श्रीराम. विकारवंत विकारले, सूक्ष्म जडत्वास आले, अमर्याद दिसो लागले, काही चाबाही श्रीराम. मग नाना शरीरे निर्माण झाली, नाना नामाभिधाने ठेविली, भाषा परत्वे कळू आली, काही काही श्रीराम. मग नाना रीती नाना दंडक, आचार एकाहून एक, वर्तो लागले सकळ लोक, लोकाचारे श्रीराम. अष्टधा प्रकृतीची शरीरे, निर्माण झाली लहान थोरे, पुढे आपुलाल्या प्रकारे वर्तो लागती श्रीराम. नाना मते निर्माण झाली, नाना पाषांडे वाढली,
नाना प्रकारींची उठली नाना बंडे श्रीराम. जैसा प्रवाह पडिला तैसाच लोक चालिला, कोण वारील कोणाला एक नाही श्रीराम. पृथ्वीचा झाला गळाठा एकाहून एक मोठा, कोण खरा कोण खोटा कोण जाणे श्रीराम. आचार बहुकंचीच पडिला कित्येक पोटासाठी बुडाला, अवघावर पंगची झाला साभिमाने श्रीराम. देव जहाले उदंड देवांचे मांडले भंड, भूता देवतांचे थोचांड एकची जहाले श्रीराम. मुख्य देव तो कळेना काशास काहीच मिळेना, एकास एक वळेना अनावर श्रीराम. ऐसा नासला विचार कोण पाहतो सारा सार, कैचा लहान कैचा थोर कळेची ना श्रीराम. शास्त्रांचा बाजार भरला देवांचा गलबला झाला, लोक कामनेच्या व्रताला झोंबून पडती श्रीराम. ऐसे अवघे नासले सत्यासत्य हरपले, अवघे आना एक झाले चहूकडे श्रीराम. मतांचा गलबला कोणी पुसेना कोणाला, जो जे मती सापडला तयास तेची थोर श्रीराम. असत्याचा अभिमान तेने पाविजे पतन, म्हणून या ज्ञाते जन सत्य शोधिती श्रीराम. लोक वर्तती सकळ ते ज्ञात्यास करतळा मळक, आता ऐका केवळ विवेकी हो श्रीराम. लोक कोण्या पंथे जाती आणि कोण्या देवास भजती, ऐसी हे रोकडी प्रचिती सावध ऐका श्रीराम. मृत्तिका धातू पाषाणादिक ऐसिया प्रतिमा अनेक, बहुतेक लोकांचा दंडक प्रतिमा देवी श्रीराम. नाना देवतांचे अवतार चरित्रे ऐकती एक नर, जप ध्यान निरंतर करीती पूजा श्रीराम. एक सकळांचा अंतरात्मा विश्वी वर्ते जो विश्वात्मा, द्रष्टा साक्षी ज्ञानात्मा मानिती एक श्रीराम. एक ते निर्मळ निश्चळ कदापि नव्हेती चंचळ, अनन्य भावे केवळ वस्तूच ते श्रीराम. एक नाना प्रतिमा दुसरा अवतार महिमा, तिसरा तो अंतरात्मा चौथा तो निर्विकारी श्रीराम. ऐसे हे चत्वार देव सृष्टीमधील स्वभाव, या वेगळा अंतर्भाव कोठेची नाही श्रीराम. अवघे एकची मानिती ते साक्ष देव जाणती, परंतु अष्टधा प्रकृती ओळखली पाहिजे श्रीराम. प्रकृतीमधील देव तो प्रकृतीचा स्वभाव, भावातीत महान भाव विवेके जाणावा श्रीराम. जो निर्मळास ध्याईल तो निर्मळची होईल, जो जयास भजेल तो तद्रूप जाणावा श्रीराम. क्षीरनीर निवडिती ते राजहंस बोली जेती, सारा सार जाणती ते महानुभाव श्रीराम. अरे जो चंचळास ध्याईल तो सहजची तळेल, जो निश्चळास भजेल तो निश्चळची श्रीराम. प्रकृती सारिखे चालावे परी अंतरी शाश्वत ओळखावे, सत्य होऊन वर्तावे लोकायसे श्रीराम. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे चत्वार देव निरूपण नाम समास दुसरा समाप्त. कुंडलिका वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. सब संतन की जय.